ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। 2019चा महासंग्राम आपण पाहता आहात न्यूज 18 लोकमतवर आणि आजचा महाराष्ट्रातल्या जनतेचा फैसल्याचा चौथा दिवस आहे, कारण आज शेवटच्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रामध्ये पार पडतंय। अजूनही साधारण 25 मिनिटं बाकी आहेत, तुम्ही बाहेर पडून मतदान करू शकता। मात्र या क्षणी एक मोठी बातमी हाती येते। मुंबईतून माटुंग्याच्या बिग बाजारमध्ये मोठी आग लागल्याची माहिती आपल्या हाती येते। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। बिग बाजार माटुंग्यातलं हे मोठ्या गर्दीचं असलेलं असं हे ठिकाण। आज मतदान आहे, त्याच्यामुळे सुट्टी आहे। स्थानिक ठिकाणी लोक दिवसभर मतदान आणि त्या सगळ्या संदर्भात राहिल्यानंतर संध्याकाळी हे मॉल आणि अशा ठिकाणी बाहेर पडत असतात। मनोरंजनाच्या किंवा ज्याला खाऊ गल्ल्या किंवा असं म्हणतात त्या ठिकाणी बाहेर पडत असतात। आणि त्याच वेळेला माटुंग्याच्या या बिग बाजारमध्ये आग लागल्याची आपल्याला माहिती मिळते। या संदर्भातली ताजी अपडेट आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत। मात्र आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी मुंबईतली, माटुंग्याच्या बिग बाजारमध्ये आग लागलेली आहे। आणि ही त्याची ताजी दृश्य आपण पाहतात। अग्निशमन दलाचे कर्मचारी काही स्थानिक लोकांच्या मदतीनं ही आग विझवण्याचा प्रयत्न। आता तरी बाहेरनं आपल्याला जे दिसतंय त्याच्यात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आहेत प्रचंड। आणि ज्या पद्धतीचे धुराचे लोट आहेत, हा थोडासा म्हणजे अन्य ठिकाणी बिग बाजार किंवा अन्य असे जे मॉल्स असतात ते उंच असतात, 4 मजली 5 मजली अनेकदा असतात। मात्र परेश पारकर आपले एक प्रत्यक्षदर्शी आहेत आता घटनास्थळी। परेशजी, कधी आग लागली आहे आणि काय दिसतात दृश्य तुम्हाला समोर? हे माटुंगा बिग बाजार मोठ्या प्रमाणात आग लागली आहे। हो, जवळजवळ फायर ब्रिगेडच्या 9 ते 10 गाड्या आलेल्या आहेत, पण थोडा ट्रॅफिक म्हणजे एका साईडला पार्किंग असल्यामुळे गाडीला पण अगदी म्हणजे आगीच्या थोडं जवळ येण्यासाठी थोडा अडथळा होतोय। बर परेशजी, एकंदरीत साधारण कधी आग लागली, किती वाजता, असं काही सांगू शकाल? जवळजवळ अर्धा तास अगोदर आग लागलेली आहे। आणि परिस्थिती अशी आहे की बाहेरून नुसता दूरच दिसतोय, पण आतून बऱ्यापैकी आग मोठी असावी। बर परेशजी, पण बाकीच्या मोठ्या मॉल सारखं इथे वर्दळ असते मोठी का? हा तसं काही दुकानं बंद झालेला असा मॉल आहे? वर्दळ असते आणि आता जवळजवळ मतदान असल्यामुळे दुपारी जरी गर्दी नसली तरी संध्याकाळी सगळ्यांची गर्दी इथे होतीच। बर, आणि त्या गर्दीच्या अभावे आता नुसते बघे पण इथे बऱ्यापैकी असल्यामुळे थोडासा पोलिसांना अडथळा होतोय। पण आग विझवायचं काम सुरू झालेलं आहे। बर, आतमध्ये म्हणजे खूप मोठ्या संख्येनं लोक नव्हते, पण लोक होते आतमध्ये? आतमध्ये बऱ्यापैकी लोक होती, पण त्या लोकांना ताबडतोब बाहेर काढलेलं आहे। पण अजून काही माणसं आतमध्ये जे काम करणारे आहेत ते असण्याची शक्यता आहे। तेही जो मागचा मार्ग आहे त्या मागच्या मार्गाने त्यांना बाहेर सुखरूप काढलेलं आहे। बर परेशजी, तुर्तास धन्यवाद, तुम्ही माहिती दिली त्याबद्दल। आपण ही दृश्य पाहतो, फायर ब्रिगेडच्या गाड्यांचं आग विझवण्याचं काम तातडीनं सुरू झालंय। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय ताजी माहिती आहे? उदय, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? दृश्य बघतोय आपण इथे, आपण इथे थेट दृश्य बघतोय। आपण इथे या बिग बाजारच्या आतमध्ये थेट आलेलो आहोत आणि आतली दृश्य अतिशय भयानक आहे। मोठी आग लागलेली आहे, धुराचे मोठे लोळ जे ते उठलेले आहेत। बिग बाजारच्या आतमध्ये जे गोडाऊन आहे, आतमध्ये कपड्यांचं मोठ्या प्रमाणात सामान होतं, त्याला ही आग लागलेली आहे। आणि बिग बाजारच्या आतमध्ये ही आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ जे आहेत ते संपूर्ण परिसरामध्ये पसरलेले आहेत। आतमधल्या अनेक बिग बाजारच्या ज्या ओपन खिडक्या आहेत त्या आता फायर ब्रिगेड जवान जे ते तोडतात, कारण आतमध्ये प्रचंड धूर जो आहे तो साचलेला आहे, पसरत आहे। त्याला बाहेर जाण्यासाठी, मार्ग काढण्यासाठी इथे खिडक्या त्या देखील तोडलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर पाण्याचा मारा जो आहे तो सातत्याने सुरू आहे। मात्र हा बिग बाजार जो आहे तो मोठा अवाढव्य नाही आहे, साधारणतः 2 मजली असा हा बिग बाजारचा मॉल होता। आणि तिथेच नेमके ही आग लागल्यामुळे साधारणतः आग जी आहे ती तळ मजल्यावरतीच पसरलेली आहे। आतल्या बाजूला जर आपण बघितलं की फायर ब्रिगेडचे जवान जे आहेत ते पाईप घेऊन आतमध्ये गेलेले, आतमध्ये त्यांनी आग विझवण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे। आणि घटनास्थळावरती फायर ब्रिगेडच्या जवळपास 5 गाड्या ज्या आहेत
त्या दाखल झालेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी जे आहे ते वाहताना आपल्याला दिसतं. फायर ब्रिगेडचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते देखील घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत. आग काहीशी आटोक्यात आल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र आतमध्ये पूर्णपणे अंधार आहे आणि इलेक्ट्रिसिटी सप्लाय जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. आतमध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ जे आहेत ते उठलेले आहेत, धूर मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. त्यामुळे काही जे कर्मचारी होते बिग बाजारचे कर्मचारी त्यांची देखील गुदमरण्यासारखी अवस्था झाली होती. मात्र सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढल्याचं या बाहेर बिग बाजारमधले जे कर्मचारी आहेत उदय, बाहेर वाचून आले होते ते सांगतायत आणि साधारणतः आतली परिस्थिती ती आटोक्यात येण्याची परिस्थिती. उदय, एक महत्त्वाचा प्रश्न, सुट्टीचा दिवस आहे पण तू म्हणतोयस त्याप्रमाणे सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलंय सुखरूपपणे? सर्व मिलिंद या मॉलमध्ये काही कर्मचारी होते, तसेच काही कस्टमर देखील होते आणि त्यावेळेला नेमकी आग लागली. त्यावेळी तात्काळ कर्मचाऱ्यांची आहेत जेवढे गिराईक होते सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आतमध्ये जे कर्मचारी होते ते काही सामान वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच वेळेला नेमकी आग अधिक भडकली आणि धुराचे लोळ जे आहे ते मोठ्या प्रमाणात उठले. त्यावेळी कर्मचारी देखील त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे. सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं, आतमध्ये कोणी नाही असं सध्या तरी सांगण्यात आलेलं आहे. मात्र अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते आतमध्ये सर्च ऑपरेशन जे आहे त्यांचं चालूच ठेवलेलं आहे आणि हा जो बिग बाजार आहे एक मजल्याच्या वरचा जो मजला आहे तिथे प्रचंड धुराचे लोळ जे आहेत ते उठलेले आपल्याला तिथे पाहायला मिळतात आणि या धुराचे लोळ जे उठलेले आहेत त्यामुळे आजूबाजूचे जे रहिवासी इमारती आहेत त्या रहिवासी इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात धूर जो आहे आतमध्ये उठलेला. तिकडच्या रहिवाशांनी त्यांचे दारे खिडक्या जे आहेत ते बंद केलेले आहेत. तिकडे देखील रहिवाशांना खूप भीती वाटत आहे, त्यामुळे ते देखील तात्काळ खाली उतरलेले आहेत. निश्चित उदय, आपण अपेक्षा करूयात की अग्निशमन दलाचे कर्मचारी पुढच्या काही वेळात ही आग पूर्णपणे नियंत्रणात आणतील. सुदैवानं आत कोणीही आता व्यक्ती अडकलेली नाही, सर्व लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलंय. पण प्राथमिक माहितीनुसार काही प्रमाणात मालाचं नुकसान निश्चितपणे झालेलं असू शकतं. 2 मजल्याचा हा मॉल आहे आणि मोठ्या प्रमाणात दुकानही आहे तिथे. संध्याकाळच्या वेळेला